ओके सो व्हेरी गुड मॉर्निंग. वाजले आहेत 3:40 अँड आपण आहोत आता कळवा नाकाला. थंबनेल आणि टायटलवरून तुम्हाला समजलं असेल आपण आज कुठे चाललो आहोत. येस, फायनली आपली एक छोटीशी ड्रीम राईड होती मुंबई टू उज्जैन, ती आज होणार आहे कम्प्लीट. ऑलमोस्ट सगळ्या गाड्या रेड आहेत, फक्त 2 जण व्हायची बाकी, त्या दोघांना घेऊन डायरेक्ट कल्टी मारायची आपल्याला. आपला छावा ॲज युजल. आज फक्त एक ॲडिशनल गोष्ट झाली ना आपल्या ह्याच्यामध्ये, की टँक बॅग घेतली मी. एन एस मॅन्डेटरी गोष्ट, नारळ मोरया. ओके सो परफेक्ट 4ला 10 मिनिटं अँड फायनल लाईनअप आपला. कोणाला मध्ये थांबायचं असेल तर मागच्या मागे गायब होऊ नका. जो सगळ्यात लीड करत असेल त्याला पुढे या आणि त्याच्यातला त्याला सांगा थांबायला, तरच सगळे थांबाल, नाही तर मागच्या मागे गायब व्हाल. चलो भेटू. बाईक विकू नकोस फक्त, आणि सोमला टाकू नकोस, ती बाईक राहणार नाही. गोव्याला गेलाय तो. चल भेटू. गणपती बाप्पा मोरया, गल मूर्ती मोरया. चलो लेट्स गो. होपफुली काही विसरत नाही आहे. सो आपण निघालो आहोत आता कळव्यावरून, आपल्या फर्स्ट मीटअप पॉईंटवरून. आणि आता जो ग्रुप आहे राईडला, या ग्रुपचे मला थोडं पण टेन्शन नाही. सगळे एक्सपिरियन्स रायडर आहेत भाई, काही सीन नाही, मजा येणार राईडला यांच्यासोबत. आता आपल्या ग्रुपमध्ये ऑलमोस्ट सगळे सोलोच आहेत, फक्त मी पिलेन घेऊन चाललो आहे म्हणजे स्वराजला, कारण की भाई मला नाही पटत, मला मजा नाहीत लॉंग राईडला. भले ग्रुप असो काही असो, पण मला सोलो मजा नाही चालवायला. माझ्यासोबत कोणतरी पाहिजेत बघ करायला माझ्यासोबत. बाकी या सगळ्यांचा इंट्रो जेवढा ग्रुप आहे, आता टोटल ना 9 जणांचा ग्रुप आहे आमचा. 8 बाईक्स आहेत, 9 जण आहेत. सध्या कळवण्याकडे जर बघितलं असाल ना तुम्ही, तर फक्त तुम्हाला 7 बाईक दिसल्या असतील आणि 8 जण आहे आम्ही. आणि अजून जी बाईक भेटणार आहे ते आपल्याला डायरेक्ट नाशिकला, कारण की सचिन काल रात्रीत नाशिकला गेले, तो तिकडे आपल्याला डायरेक्ट सकाळी भेटणार नाही. बघा BMW 310 GS, जिजासाठी मी 80% गेलेलो, 80%. पण ॲन मुवमेंटला मी बॅकआउट घेतलं आणि आपल्या ह्या छावाला घेतलं. माउंट बघते, हे 2 माउंट बघते ना, दोघांचं वेगळं यूज होणार आहे आता पूर्ण ऑल ओव्हर ब्लॉगमध्ये. हा घेतला आपण DJ ॲक्शन 5साठी, 5 प्रोसाठी. आणि हा जो माउंट आहे तो आहे Insta360साठी. हा अजून पण बिलीव्ह होत नाही आहे भाई, उज्जैनसाठी निघालो आपण. चलो इथून घ्यायचं आहे लेफ्ट. हे बघा, ही जे समोर ट्रॅफिक बघताय ना, हीच ट्रॅफिक माझ्याला भेटली असते आपल्याला मजबूत. म्हणून माझ्याकडे मीटअप आम्ही कॅन्सल केला, कारण की रात्री त्यांचं सीन असं आहे ना, हेवी लोड असतं सगळे, आणि पुणे लोक रस्ता ब्लॉक करून टाकतात. आणि एकच जो ब्रिज आहे मानकोलीच्या आधीचा, तो साला वीक आहे. तिकडे जर चुकून मागून ट्रक थांबला तर लागले. संदेशनी पण गोप्रो लावला आहे. हे आता पूर्ण फेस करावं लागेल. बट बाईक्स आहेत समोर, विनायक आहे लीडला, सो काय सीन नाही. तो आम्हाला मस्त घापगुपमधून घेऊन जाईल. बाकी लाईटवाले प्लेयर्स कुठे आहे, ज्यांनी लाईट इन्स्टॉल केला स्पेशली राईडसाठी? या चलो डायरेक्ट आता पडगा टोल नाकाच्या आसपास गेलो, भेटतो. एम तर केलंय मी, रात्री 9 ते 10 वाजेपर्यंत इंदोरला पोहोचायचं आपण. NS आपण डायरेक्ट उज्जैनला नाही जाते, आपण इंदोरला स्टे घेणार आहे. इंदोरला स्टे घेऊन देन नेक्स्ट डे आपण उज्जैन आणि बाकीचे स्पॉट ओंकारेश्वर वगैरे सगळे करणार आहे. आता ह्या कॅमेऱ्याची बॅटरी एवढी पॉवर आहे ना, मला कॅमेराच बंद करायचं वाटत नाही. भला मोठा तगडा ब्लॉग शूट होणार आहे, मला असं तर वाटतं एडिटिंगला फाटणार आहे माझ्या. आता संदेश चालला आहे बाग यू. ओके, वाजले किती काय माहीत, मला हा वॉच ना साला जाम पुढे गेला आहे. बट एस 4:30 समथिंग अँड वी आर ॲट पडघा टोल नाका. अच्छा, राईटचा पहिला टोल नाका आहे आपला, अजून भरपूर लागणार आहे. इकडे मला वाटतं सगळे थांबले असतील किंवा नसतील, पण काय माहित नाही, सगळे सुसाट आहे सगळे. फक्त आता मी आणि संदेश आहे पाठी. ते मी स्टोरी टाकायला थांबलेलो सकाळी, जी तुम्ही आता इंस्टावर बघितली असेल. हा ब्लॉग आता माहीत नाही, 2 आठवड्यानंतर असेल. बट एस थंडी मजबूत आहे आणि मला माहिती आहे ही थंडी काहीच नाही, याच्या पुढे अजून जी थंडी लागणार आहे ना ते तर मजबूत फाटणार आहे. तर त्याचे बॉडी लायनर्स घेतलेत, पण आमच्या इकडनं निघताना स्पेशली ठाण्यावर निघताना मला एवढं गरम होत होतं ना, काम आहेत का
बट भाई थंडी फीलच होत नव्हती. म्हणून बोललो कशाला वॉर्मच घालू, फक्त इनर्स आणि वरती थर्मल लँडर टाकून जॅकेट लावून आपण निघालोय. बट येस हलकी फुलकी नाही, आता चांगलीच थंडी फील होणार आहे. जसं आता नाशिकच्या जवळ जाऊ ना तशी मजबूत थंडी लागली भाई. जसं मला माहित होते, जसं पडघा टोल नाका क्रॉस करतोय ना मी, त्यानंतर जी मला थंडी फेस करायला लागणार आहे ना. ओके लेट्स टेक स्मॉल चाय ब्रेक. 80 किलोमीटरच झालेत रे. चलो इथे सगळ्या गाड्या पाठवू. होपफुली ते चाय भेटेल. काय भाई थंडी आहे मस्त भारी. 5 किलोमीटर चावते थंडी, 5 किलोमीटर स्मूथ चालते. गाड्या फिरवून लावल्या पाहिजे होत्या भाई. काय चावते थंडी, थंडी काय चावते. हात असं पकडायची इच्छा होत नाही, सारखं इथे खाली केजा खाली धावतो. वा थंडी आहे का विचारतो. सो एक टी ब्रेक घेतलेला फक्त, जास्त नाही, 15-20 मिनटं फक्त थांबलो. थोडीशी स्ट्रेचिंग केली आणि कळटी. कसाऱ्याच्या आधीच थांबलेलं. कसारा घाट इकडनं लगभग 5 ते 10 किलोमीटर आधी. तेवढं बोलो मस्त स्मूथ आलोच आहे. लगभग 75 किलोमीटर्स कापलेले आपण मगातपासून. हे बघा इंदोर आहे इथून. किती लिहिलंय 494, म्हणजे लगभग 500 किलोमीटर इंदोर आहे इथून. वाजले आहेत परफेक्ट 6. मस्त आलो एकदा आम्ही ब्रेक घेऊन 15 to 20 मिनिट्सचा, तरी पण स्टील कसारा घाट पोहोचलो. ॲक्च्युली ना ब्रेक इथे घ्यायचा होता, आणि इकडे जी चहा प्यायला जी मजा येते ना दुसरीकडे कुठे येत नाही. पण ठीक आहे. आणि हा राईट साईडलाच बघायला आपला बाबाचा धाबा, इकडे आपण ब्रेकफास्टला थांबतो दरवेळेस. बट शॉर्ट राईडला आपल्या आता लॉंगचा पट्टा आहे ना, तर आपण थांबणार नाही. ही लेअर बघा का मस्त वाटते. रोड आहे, वरच्या लेनला मस्त झाडं, त्याच्यावरती हलकीशी ऑरेंज पट्टा दिसेल तुम्हाला, कारण की तिकडनं सनराईज होते आता. आणि वरती पूर्ण काळोख परत. हाय हाय हाय. आणि आजच्या राईडची एक स्पेशालिटी आहे, सनराईज आपण महाराष्ट्रामध्ये बघणार आहे, बट सनसेट आपण बघणार आहे महाराष्ट्राच्या बाहेर. कुठे? इंदोर. ओके सो अच्छा राईटचा आपला सेकंड टोल प्लाझा. ओय 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 ओय. आणि हा आहे घोटी टोल प्लाझा, इफ आय एम नॉट रॉंग. बट येस घोटी टोल प्लाझा असला पाहिजे, कारण का नाशिकला कनेक्ट करतो कसारा घाटवरून. चलो सो फार एव्हरीथिंग इज गुड. लेट्स गो. राईट साईडला बघताय मस्त ऑरेंज लाईन आली, अँड सनराईज लगभग 15 ते 20 मिनिटात होईल. प्रे करतोय की थंडी जरा कमी होईल. तर एवढी थंडी जशी थंडी लागली पाहिजे तशी लागत नाही आहे, म्हणजे मारून टाकणारी. बट स्टील हाय. नाशिकमध्ये तर डेंजर आहे. नाशिक इगतपुरी साईडला तर वन साईड थंडी आहे, आणि आता नाशिकमध्ये आपण एंटर केले. ओ टोरेन. सगळ्याची सेम अवस्था आहे. वन साइड थंडी, वन साइड. हे बघा ना, दिसतंय का समोर? कमीत कमी 18 ते 17 या टेम्परेचरवरती चालवतो आम्ही गाडी कंटिन्यू. हे बघा भाई स्प्लेंडरवाला आला. रोड चांगला आहे, पळू शकतो इथे कंटिन्यू 120-130 आरामात ठेवू शकतो. बट थंडीमुळे आम्ही 70-80 चालतो. का बोलताय? हा हे काय लावलंय नाही. मागे मागे आम्ही पुढे येतो. नाही मुंबईवरून आलो, उज्जैन चाललोय. चला काय भियायचं, मारायचं तर आहे कधी ना कधी. ओके सो आपण आता आहोत नाशिकमध्ये, आणि जसं की मी तुम्हाला बोलवलं नाशिकमध्ये अजून एक मित्र भेटणार आहे आपल्याला, म्हणजे सचिन. पुढे नाशिकमध्ये काल त्यांनी येऊन स्टे घेतलेलं, सो ते इथून आपल्याला कंटिन्यू करणार आहे. त्याच्यात आता हॉटेलचं लोकेशन टाकले,
तर त्याला आता शोधत शोधत चाललो आहे. 7 वाजले म्हणजे मस्त आलो नाशिकला आम्ही. म्हणजे आपण लगभग 4ला मुंबईवरून निघालो. 7 वाजता म्हणजे 5, 6, 7 मध्ये एक टी ब्रेक सोडा अर्धा तास, म्हणजे 2.5 तासामध्ये आपण नाशिक आलो. तर इथे आल्यावरती फक्त जरा स्पीड तोडली जाते आमची, कारण की हे भिकारी स्पीड ब्रेकर्स लय बांधले तिथे. वाव, राईट साईडला बघा सनराईज झालेला आहे. चांगला दाखवतो तुला थोड्या कॅमेरामध्ये. थंडी आहे. हा हा हा, इथे थंडी अशीच असते का रोज भाई? बेकार थंडी आहे. हा ओके. सो 162 किलोमीटर्स डन. तर घेतला आपण पहिला ब्रेकफास्ट ब्रेक. ते काय आपल्या गाड्या तिकडे सचिनची पण ADV 390 नवीनवाली ॲड झाली आहे. आणि बाकी हा लाईनअप. बाकी बाई थंडीने एवढी हुकली ना, वाटलं नव्हतं एवढी असेल. मेन सीन असं आहे ना, वरती जॅकेट, आतमध्ये थर्मल लायनर आणि इनर्स असल्यामुळे बॉडीला तावा एवढे लागत नाही. बट हातांची अवस्था बघा, ग्लोव्स घालून पण काढतात. जिथे रोड्सचं जसं बघायला गेलं तो A1 रोड्स आहेत. रोडबद्दल नो डाऊट बाई, रोड सेक्सी आहेत. फक्त एवढंच ना, स्पीड ब्रेकर आहेत मध्ये मध्ये, ते पण बेकारवाले. ते सिंगल स्पीड ब्रेकर असताना ते असतं ते ठीक होतं. ट्रिपल स्पीड ब्रेकर आहेत. हां बस आता ब्रेकफास्ट करेपर्यंत थंडी निघून जाईल. पाठी बघाल तर सूर्यदेवता आलेत. दाखवू आता तुम्हाला इकडून दाखवू. हे बघा, ही गाडी 160 चालली आहे. ही पण गाडी 160 किलोमीटर चालली आहे. ती पण गाडी 160 किलोमीटर चालली आहे. सगळ्या गाड्या 160 किलोमीटर चालल्यात. आता याची गाडी बघा. ही गाडी असं वाटतं आत्ता 10 किलोमीटर फक्त चालून आली. भाई काय मेंटेन ठेवतो का काय करतो काय माहित, त्याला विचारावं लागेल पर्सनली जाऊन. ये तुझ्याबद्दल चालू इकडे. हा बघा, हाच आहे तो. काय करतो गाडीला? तुझी गाडी भाई एवढी क्लीन राहते. तुला अशी वाटते बाकीच्या गाड्या बघून की सगळ्या गाड्या 160 किलोमीटर आल्या, तुझी गाडी असं फक्त 10 किलोमीटरने आले. एवढी कशी चमकते गाडी तुझी? नाही घे घे घे. काय म्हणाला, काय बोलतात? तुम्हाला पापडा. ओके लेट्स गो. सगळं पॅकअप झालेलं आहे. तर जाऊन त्या मामांना आधी 20 रुपये देऊन येऊ आणि निघू. ओके ओके. अच्छा, दिवसातला आपला 3rd टोल प्लाझा आहे. ह्याचं नाव काय आहे? बटेस. नाशिकवरून मालेगाव कनेक्ट करता. वाजलेत 11. 10:30 वाजता लास्ट मी अपडेट दिलं तुम्हाला कुठून तरी निघताना. कुठून निघालं तर काय माहीत नाही, आयडिया नाही मला. बट त्यानंतर झालं एक छोटंसं आमचं ॲक्सिडेंट. आमचं म्हणजे येस माझंच. समजलं नाही काय सीन झाला नेमका. म्हणजे सगळं स्मूथ चालू आहे, सगळे बरोबर चालू होते. समोर मंदिर होतं एक लेफ्ट साईडला. विनायकच्या समोर कुत्र्याचा पिल्लू आला आहे. विनायकने स्लो केली आणि माझ्याकडनं ते KTMचं होतं नाही का, मध्ये मध्ये असे ब्रेक आपण अर्जंटली क्लिक केलं की कधी कधी लागत नाहीत, तसा काहीतरी सीन झाला. सो ब्रेकिंग माझी झाली नाही आणि मी डायरेक्ट त्याच्या फुटरेटला जिकडे आपण पाहत होतो ना खाली, तिकडे मला टायर जाऊन ठोकला. आणि त्यानंतर विनायक थोडासा धक्का लागला. विनायक पुढे गेला पण माझ्याकडनं मग बॅलन्स नाही. माझ्याकडनं डायरेक्ट ते वॉबल होतं ना आपलं हँडल, मग तसं काहीतरी झालं आणि आपण ठो. ठीक आहे, काय झालं नाही. ग्लव्ज मग वाचले बघा, ग्लव्ज दिसतात समोर. जर ग्लव्ज नसते ना असा फाटलो असतं ना. आता मजबूत ग्लव्स शेत लागले. ह्या पण ग्लव्जला लागले लेफ्टवाला आणि प्लस राईटवाला ग्लव्जला पण लागले. आणि थोडासा हँडल ना परत ॲज युजल लास्ट टाइम जसं वाकडा आला तसाच हलकाच तिकडनं पण वाकडा आला. भाई साहब
काय चाललंय काय या गाडी घेतलं असून माझे ॲक्सिडेंट वाढत चालले. आपला छावा 2.0 घेतलं असून ॲक्सिडेंटचे प्रमाण वाढत चाललेत माझे. ओके सो फ्युलिंग केल्यानंतर जवळपास 75-80 किलोमीटर चालल्यानंतर आता ब्रेक घेतला. आणि महाराष्ट्र बॉर्डर इकडनं जवळपास 5 ते 10 किलोमीटरवरतीच आहे. वाजलेत 1 आणि माझा चेहरा बघा फुल काळा. ना आता असं झालं ना, ॲक्सिडेंट झालं तेव्हा काय वाटलं नाही मला, पण आता ना वेंचवर इथे थोडंफार दुखते. मुक्का मार लागला वाटतं. सो तिकडे मला मी लावावं लागेल. मला ना आजचं काय टेन्शन नाही राईडचं. आज मला माहिती आहे मी इंदोर आरामात कसं इकडनं जवळपास 210-220 किलोमीटर फक्त इंदोर बाकी आहे. पण टेन्शन आता आले उद्याचं. उद्या फुल डे आम्हाला मरवायची होती. बघू आता काय किती पॉसिबल होते. मिक्स काय इथे आपला पुरा लाईनअप. हे बघा इकडे थोडंसं गाडी लागलं. हा पार्ट आता चेंजेस करावं लागेल. लास्ट टाइम त्या साईडला लागलं, ह्या मला इकडचं लागलं. दोन्ही पार्ट टाकावं लागतं. आणि क्रॅश काढला. आणि लाईटचे जे माउंट होते ते पण घसपटले बऱ्यापैकी. बाकी ठीक आहे. ओके सो आपण एंटर केलं आहे आता MP म्हणजेच मध्य प्रदेश. इथून आहे इंदोर जवळपास 100 किलोमीटर. ऑल ओव्हर रनिंग जर बघाल ना, आता वाजलेत जवळपास 5 वाजायला आलेत. 5 वाजायला 5 मिनिटं आहेत. सकाळपासून आम्ही 490 किलोमीटर केलेत. अरे आईच वाटते बघा. बाकी कालच्या ॲक्सिडेंटमुळे हा माउंट पडला माझ्या हेल्मेटवरून. दॅट्स वाय ना मी बॅकअप म्हणून सचिनकडनं हवाला घेतला आहे. ह्याच्यावर मला भरोसा नाही एवढा, बट ठीक आहे काम चला होतं. एक स्क्रॅच पण नाही कॅमेराला, बट सगळं झालं सीन झाला सगळा माईकचा माईक कन्व्हर्टरचा. चलो आणि मेन म्हणजे हेल्मेटची अवस्था बघा कालच्या ह्याच्यात. याचा वायझर तर मी काढून ठेवला आहे, कारण की वायझर पूर्ण घासलं आहे. तुम्हाला विजिबिलिटी काही देत नव्हती रात्री, म्हणून वायझर काढून ठेवला. तर हे बघा. चलो रात गे आजचा दिवस स्टार्ट करू. अँड जेवढं पॉसिबल आहे तेवढं दाखवतो तुम्हाला पार्टीपासून. मोटर ब्लॉगिंगमध्ये नाही. आशीर्वाद दो बच्चों को. पाय देऊन बस. कोण बाकी रोशन?